गारवोच निवातोच संतुष्टीच कथयियोता कालेन धम्मश्रवणं येतं मंगलमुत्तमम्. योग्य समयी योग्य काळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम उत्तमं. धम्म साकच्छा म्हणजे धम्म चर्चा करणे, धम्म चर्चा घडवून आणणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे. या उत्तम मंगलाच्या दिशेला भगवान बुद्धांचं हे खऱ्या अर्थानं महामंगल सुत्त 38 मंगलाची ही गाथा मनुष्याच्या हिता सुखाकरिता महान कारुणिक तथागत भगवान बुद्धांनी कथित केलेली आहे की मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे, मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे हे महामंगल सुत्तामध्ये 38 प्रकारची मंगल सांगितली आहे. आणि मनुष्याचा पराभव कशामध्ये आहे हे पराभव सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय महान कारुणिक या जगाचा प्रकाश, द लाईट ऑफ वर्ल्ड तथागत सम्यक संबुद्ध देवानंद पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, सिम्बॉल ऑफ द नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करून आयुष्यमती उपासिका लताई तामगाडगे, आयुष्यमती सपनाताई हिचा मंगल परिणयाच्या निमित्तानं आदल्या दिवशीचं परितपाठ या ठिकाणी या परिवाराने आयोजित करून भिक्खू संघाला भोजन दानाची दान पारमिता संपन्न करून या ठिकाणी या परित्त धम्मदेसनेचं आयोजन केलं. उपस्थित या नागभूमी बुद्धविहार परिसरात, नागभूमी बुद्धविहार येथील उपासक उपासिका संघ, येसगाव मुरदगाव येथील उपासक उपासिकांना सविनय नमोबुद्ध आणि जय भीम. डोळे उघडा. आवाज येत आहे. आज तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे व्यावहारिक जीवन आहे, गृहस्थी जीवन आहे, नीट लक्ष द्यायचं आहे. गृहस्थ जीवन कसं सुखाचं होईल, संसार कसा सुखाचा होईल, तर या संदर्भात भगवान बुद्धांनी गृहस्थ लोकांना काही उपदेश केला आहे. आज मी भगवान बुद्धांची महाउपासिका मिगार माता विशाखा हिचीच कहाणी सांगणार आहे. पण त्या संदर्भात तथागत बुद्धांनी, बंद करा, तथागत भगवान बुद्धांनी जे गृहस्थी लोकांसाठी, गृहस्थ जे पती पत्नी आहे, कौटुंबिक जीवनामध्ये कसं वागायचं या संदर्भातला जो व्यावहारिक उपदेश तथागत बुद्धांनी कथन केला आहे. तर अत्यंत महत्वाचा व्यावहारिक जीवनासाठी, गृहस्थ जीवनासाठी एक महत्वाचा उपदेश म्हणजे महामंगल सुत्त. हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक गृहस्थी कौटुंबिक लोकांनी, पती पत्नींनी हे सुत्त पाठच करून ठेवलं पाहिजे. पहिलं सुत्त कोणतं म्हटलं मी तुम्हाला? महामंगल सुत्त. प्रत्येक परित्राण पाठाच्या पुस्तकामध्ये त्याच्या पालीमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ सुद्धा असतो. तर ते सुत्त म्हणजे महामंगल सुत्त. दुसरं सुत्त आहे पराभव सुत्त, अधोगतीची कारणे. हे आपण पराभव सुत्त गृहस्थ जीवनासाठी महत्वाचं आहे. तिसरं सुत्त आहे वसल सुत्त. वसल म्हणजे चांडाळ कोणाला म्हणावं. चौथं सुत्त आहे गृहस्थ लोकांसाठी, ते म्हणजे सिगाल सुत्त किंवा त्याला शृंगाल सुत्त म्हणतात. सिगाल म्हणजे कोल्हा होते पालीमध्ये. हे सिगाल सुत्त आणि दिघजानो सुत्त आणि अनाथ पिंडकाची जी सून आहे सुजाता,
हिला जे भगवान बुद्धांनी 7 प्रकारच्या भार्या समजावून सांगितल्या तेही महत्वाचं आहे. आणि अत्यंत महत्वाचं आहे जे उग्गह गृहपती बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, उग्गह गृहपतीच्या मुलींना तथागत भगवान बुद्धांनी दिलेला उपदेश. उग्गह गृहपती ही कहाणी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आपण वाचावी. या उग्गह गृहपतीला अनेक मुली होत्या आणि त्या मुलींचं लग्न जोडलेलं होतं. भगवान बुद्धांना आणि त्यांच्या 500 भिक्खू संघाला उग्गह गृहपतीनं घरी आमंत्रित केलं होतं. मुली सासरी कशा सुखानं नांदतील या संदर्भात आमच्या मुलीला आपण काहीतरी उपदेश करावा. ही कहाणी मी सांगणार नाही, पण ही प्रत्येक मुलींनी वाचली पाहिजे. उग्गह गृहपतीच्या कन्यांना दिलेला उपदेश. तर आज या ठिकाणी आपण जे विशाखा माता हे जे पात्र आहे अत्यंत महत्वाचं आहे. ही कहाणी याआधी आपण ऐकली असेल, पण आज सपनाचा ते कार्यक्रम आहे तिच्या वैवाहिक जीवनासाठी मी त्या गोष्टी पुनश्च या ठिकाणी सांगत आहोत. तर भगवान बुद्धांची महाउपासिका एकच झाली, ती म्हणजे विशाखा. पण ती तिच्या सासऱ्याच्या नावानं अमर झाली. तिच्या सासऱ्याचं नाव तिला लागलेलं आहे मिगार सेठ. मिगार म्हणजे काय? मृग म्हणजे हरिण होते. तर तिला महाउपासिका मिगार माता विशाखा एवढं लांबलचक नाव आहे. महाउपासिका मिगार माता विशाखा असं तिचं नाव. भगवान बुद्धांचा महाउपासक एकच झाला, तो म्हणजे महादानी सुदत्त अनाथपिंड. हाही श्रावस्तीचाच. आणि महाउपासिका मिगार माता विशाखा ही सुद्धा श्रावस्तीचीच. दोघही श्रावस्तीचेच आहे, महाउपासक आणि महाउपासिका. नीट लक्ष द्या. परंतु विशाखा ही भद्दीय नगरातली होती, साकेत नगरातली होती, म्हणजे अयोध्या नगरातली. तिला साकेतवरून श्रावस्तीला देण्यात आलं होतं. तर कहाणी अशी आहे, मी ती कहाणी सांगतो की भद्दीय नावाचं एक नगर आहे. भद्दीय आता ते नगर नाही, उत्तर प्रदेशामध्ये त्याला सोनभद्र म्हणतात. आता एक सोनभद्र ठिकाण आहे उत्तर प्रदेशमध्ये. हे सोनभद्र म्हणजे त्यावेळेच विशाखाचं गाव आहे ते. तर विशाखाच्या वडिलांचं नाव आहे धनंजय सेठ. भद्दीय नगरीमध्ये राहत होते हे धनंजय सेठ. विशाखाच्या आईचं नाव आहे सुमना देवी आणि तिच्या आजोबाचं नाव आहे मेंढक सेठ. आपल्या मिलिंद प्रश्नामध्ये मेंढक प्रश्नही आहे. तर त्यांचं इथे या ठिकाणी मेंढक श्रेष्ठी. श्रेष्ठी म्हणजे काय? सेठ. सेठ हा शब्द पाली आहे. श्रेष्ठी आणि सेठ तर सावकार आपण म्हणतो का ना आजच्या काळामध्ये. तर मिगार जो मेंढक सेठ आहे, मेंढक सेठ, तर हा त्याच्यावर त्याची बुद्ध धम्म संघावर खूप श्रद्धा होती मेंढक सेठची. आणि या मेंढक सेठचं घरचं वातावरण बुद्ध धम्ममय वातावरण होतं. त्याचा जो मुलगा होता मेंढक सेठचा धनंजय सेठ म्हणजेच विशाखाचे वडील पिता, आणि तिची जी आई आहे सुमना देवी विशाखाची आई. आता तिचा आजोबाच मेंढक सेठ जर धम्मवान असेल, शीलवान असेल, तर त्याचा मुलगा आणि सुनबाई सुद्धा कसे होते? शीलवानच होते, धम्मवान होते. आता विशाखा ही सुद्धा त्या धम्ममय वातावरणामध्ये लहानाची मोठी झाली. तर मी कहाणी सांगत आहोत तुम्हाला भद्दीय नगरीमध्ये. तर एकदा सेल नावाच्या एका ब्राह्मणाच्या म्हणजे आग्रहावरून भगवान बुद्ध भद्दीय नगरीमध्ये आले होते. श्रावस्तीवरून त्यांच्या 500 भिक्खू संघासहित ते श्रावस्तीवरून भद्दीय नगरीला आले. आता भद्दीय नगरीला येत असताना मेंढक सेठ आणि त्या सेल नावाच्या त्या ब्राह्मण व्यक्तीने पूर्ण त्या शहरामध्ये ती तयारी चालू होती की आज तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्या 500 भिक्खू संघासहित आपल्या भद्दीय नगरामध्ये म्हणजे आजच्या सोनभद्र नगरामध्ये ते प्रवचनासाठी येत आहे, धम्मचारिके करिता येत आहे. तर तिथे तयारी चालू होती. तर त्यावेळी त्या दिवशी मेंढक नावाच्या त्या विशाखाच्या आजोबानं, त्यावेळी विशाखाचं वय होतं फक्त केवळ 7 वर्षाचं. 7 वर्षाचं केवळ 7 वर्षाची विशाखा होती. तर त्यावेळी मेंढक सेठ
आपल्या नातीला म्हणजे त्या विशाखाला, 7 वर्षाच्या विशाखाला असं सांगत आहे, विशाखा, आज तथागत गौतम बुद्ध आणि 500 भिक्खू संघ आपल्या नगरीत येत आहे. तर यावेळी तू काय करशील, जेव्हा तथागत बुद्ध भद्य नगरामध्ये प्रवेश करतील त्यांच्या भिक्खू संघासहित, तर तू तुझ्या 7 वर्षाच्या ज्या मैत्रिणी आहे त्यांना तू गोळा करजो, एका ठिकाणी जमा करजो आणि टोपलीमध्ये पुष्प, जेव्हा तथागत बुद्ध आले भिक्षू संघ त्याच्या पाठोपाठ आला, तर बुद्धाच्या आणि भिक्खू संघाच्या समोर समोर तू काय टाकायचे, पुष्प टाकत चालायचं, जिथपर्यंत भगवान बुद्धाचं अधिष्ठान आहे तिथपर्यंत. म्हणजे इतके सुंदर संस्कार 7 वर्षामध्ये. तर विशाखानं तसंच केलं, आपल्या मैत्रिणींना जमा केलं 7 वर्षाच्या, आणि ती बुद्धाच्या समोर समोर आणि भिक्खू संघाच्या समोर समोर सुपटिपन्नो भगवतो सावक संघो इतिपिसो भगवा. तर ही बुद्ध धम्म संघ आणि हे ती रत्न वंदना ती म्हणत फुलं टाकत आहे, फुलांचा सडाव टाकत आहे पायापाशी. किती वर्षाची गोष्ट आहे ही गोष्ट, विशाखा 7 वर्षाची असताना. तर एवढे सुंदर संस्कार होते विशाखाचे. आणि नंतर विशाखाचे जे वडील आजोबा आहे मेंढक सेठ, तर मेंढक सेठची आणि राजा प्रसेनजित श्रावस्तीचा, तर राजा प्रसेनजित श्रावस्तीचा आणि मेंढक सेठ यांचे ते मित्र होते, सहकारी होते, त्यांची एक ओळख होती. तर मेंढक सेठला राजा प्रसेनजित श्रावस्तीचा जो राजा होता राजा प्रसेनजित, तर त्यांनी असं सांगितलं की ते भद्य नावाच्या गावामध्ये काही राहू नका, आपण साकेत नगरीमध्ये या. तर राजा प्रसेनजिताची साकेत नगरी, साकेत म्हणजे काय, आजचं अयोध्या म्हणतात ना रामाचं, ते अयोध्या रामाचं नाही आहे, ते बुद्धाचं आहे. तिथे साकेतला बावरी महाविहार बांधलं होतं. बावरी कोण होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून गेला तो, गोदावरी नदीच्या ठिकाणी पैठणला. तर बावरी हा राजपुरोहिताचा एक मुलगा होता, राजा प्रसेनजिताच्या दरबारात. त्याच्या नावावरून राजा प्रसेनजितानं साकेतला म्हणजे आजच्या अयोध्याला किंवा तिला अवधपुरी म्हणतात, तिथं बावरी महाविहार एक बांधून दिलं होतं भिक्खूच्या नावावर, बावरी महाविहार. त्याच ठिकाणी आता तुम्हाला ते माहितच आहे, राम जन्मभूमी कोरोनामध्ये बांधण्यात आली, मी ते सांगणार नाही. तर या साकेत नगरीमध्ये ते भद्य नगरातील ते कुटुंब, ते विशाखाचं जे संपूर्ण परिवार मग कुठे राहायला आला, साकेत नगरीमध्ये राहायला आला. या साकेतला एक महाकवी नावाचा, ज्यांनी सौंदरानंद आणि बुद्धचरित्र नावाचे सुंदर बौद्ध ग्रंथ लिहिले, महाकवी अश्वघोष नावाचा भिक्खू, त्यांचा जन्मस्थळी सुद्धा साकेतच आहे, जन्मस्थळ. तर ही साकेत नगरी, या साकेत नगरीला हे कुटुंब आलं, कोणाचं, विशाखा. आता ज्यावेळी साकेत नगरीला हे कुटुंब आलं, तर त्यावेळी विशाखाचं वय मात्र लग्नाचं झालं होतं. विशाखाने तारुण्यामध्ये आणि त्या लग्नाच्या वयामध्ये तिने पदार्पण केलं होतं. आणि विशाखा एवढी धाडसी होती, लहानपणापासून तिला ते वयाच्या 7व्या वर्षापासून संस्कार मिळाले. कोणालाही उपासिका नाही म्हटल्या जात, कोणालाही उपासिका म्हटल्या जात नाही. उपासिका आणि महाउपासिका बनणं साधी गोष्ट नाही. उपासक उपासिका कोणालाही म्हणता येत नाही, उपासक उपासिका कोणाला म्हणावे हे मेंढक प्रश्नामध्ये, मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही वाचलं पाहिजे. उपासक उपासिकांचे 10 सद्गुण, समजलं का. तर उपासिका तर भरपूर होत्या भगवंताच्या, सुप्रिया होती, धनंजनी होती, है की नाही, नकुल माता होती, भरपूर उपासिका होत्या भगवंताच्या. पण महाउपासिका एकच झाली. भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये महाउपासिका फक्त विशाखात झाली, त्याच्या पलीकडे अजूनही झाली नाही. कोणीही महाउपासिका नाही बनू शकत. महाउपासिका बनणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का. विशाखाच्या नंतर भारतामध्ये महाउपासिका नाही झाली, विदेशामध्ये असू शकते, है का नाही, थायलंड सारख्या देशामध्ये असू शकते, परंतु भारतामध्ये नाही झाली. असेल तर नाव सांगा, भगवान बुद्धाच्या काळातली एक विशाखाच्या नंतर एक महाउपासिका झाली म्हणून. झाली का, नाही झाली, होणारही नाही. महाउपासिका बनण्यासाठी वयाच्या 7व्या वर्षापासून बनावं लागते. तर ही महाउपासिका विशाखा, साकेतला तिचं कुटुंब आलं आणि त्यावेळी विशाखाचं वय, आता राजा प्रसेनजित कुठचे आहे, श्रावस्तीचे.
कुठचे आहे? श्रावस्तीचे. आणि श्रावस्ती जिला सावत्ती म्हणतात, सुवत्ती म्हणतात. सुवत्ती म्हणजे चांगली वस्ती. सावत्ती पाली शब्द आहे, श्रावस्ती संस्कृत शब्द आहे. श्रावस्ती संस्कृत आहे, सावत्ती पाली आहे. तिला सुवत्ती सुद्धा म्हणतात. श्रावस्तीवरूनच सावित्री हा शब्द सुद्धा तयार झालेला आहे. समजलं? आता तो उत्तर प्रदेशमध्ये आहे, त्याला सहेट महेट म्हणतात, मी ते सांगणार नाही. तर साकेतला विशाखा असताना तिचं वय झालं लग्नाचं, आणि राजा प्रसेनजीत ची जी त्यावेळी जम्बूद्वीप भारताची राजधानी आणि व्यापारीचं दळणवळणाचं मोठं केंद्र, मोठं शहर होतं. दाट लोकसंख्या होती कायची? श्रावस्ती नगराची. म्हणजे आजचं जसं दिल्ली ठाणे आहे का नाही, दाट लोकसंख्या, त्यावेळी श्रावस्ती ही जम्बूद्वीप प्राचीन भारताची राजधानी होती. दळणवळणाचं आणि व्यापाराचं मोठं केंद्र होतं. म्हणूनच तर भगवान बुद्धांनी 25 वर्षावास आपल्या आयुष्यातले तिथे केले, कारण लोकांना सहज होतं ते. मग मी तेही सांगणार नाही. तर विशाखाला राजा प्रसेनजिताचा मित्रच होता. आता मला सांगा, हे जे विशाखाच्या आजोबाचं नाव काय म्हटलं मी? मेंढक सेठ. म्हणजे तोही सावकार होता, सेठच होता. आणि विशाखाच्या सासऱ्याचं नाव काय? मिगार सेठ. आता हाही सावकार आहे, सावकाराची मुलगी सावकाराच देईन ना. आणि विशाखाच्या घरी काही कमी नव्हतं. बुद्धाच्या नंतर सगळ्यात थाटामाटात जर लग्न कोणाचं लागलं असेल तर विशाखाचं, असं मी वाचण्यात आलेलं आहे. तर या विशाखाला पाहुणे पाहिले आले. कोण्या दिवशी? ज्या दिवशी तिचा निरोप आला, राजा प्रसेनजितांनी निरोप पाठवला. कारण राजा प्रसेनजित मिगार सेठ आणि जो मिगार सेठचा जो विशाखाचा जो होणारा पती आहे पुण्यवर्धन, विशाखाच्या पतीचं नाव काय? पुण्यवर्धन. तर हा पुण्यवर्धन रथ जुंपून काही आपले मित्र सोबत घेऊन तो श्रावस्तीवरून कुठे आला? साकेत नगरीला. श्रावस्तीवरून साकेत नगरीला कशासाठी? मुलगी पाहासाठी, आहे की नाही? मुलगी पाहासाठी. आता मुलगी पाहासाठी आले, आजच्या सारखीच ती परंपरा होती, पण तो रथानं आला पुण्यवर्धन त्याचे काही मित्र घेऊन. आता जसे ते साकेत नगरीला आले तर विशाखा त्यावेळी, आता तिथे सरयू नदी आहे, सरयू नदी. तर या सरयू ती नदी आहे आता साकेतला. तर त्या नदीवरती आंघोळ करण्यासाठी गेली होती आपल्या मैत्रिणीसोबत. आता तिचं वय लग्नाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो पुण्यवर्धन येत आहे रथ घेऊन त्या साकेतला. तर विशाखा आंघोळीसाठी गेली आणि तिच्या सोबत तिच्या मैत्रिणी होत्या. आता ती आंघोळी करता नदीवर जात असताना त्यांनी काहीतरी ते कलशा वगैरे घेतल्या होत्या पाण्यासाठी वगैरे सगळं ते. तर विशाखा जशी त्या नदीमध्ये आंघोळ करायला निघाली, तिने आंघोळ वगैरे आटपून घेतली. तिच्या मैत्रिणीने तिची आंघोळ घातली. मस्त त्या नदीमध्ये आंघोळ झाल्याच्या नंतर त्या नदीच्या काठावरच विशाखाने मेकअप वगैरे सगळा केला होता. छान कपडे परिधान वगैरे केले होते. समजा तुम्हाला लक्षात आहे गोष्ट? विशाखाची आंघोळ झाल्याच्या नंतर तिचा छान मेकअप करण्यात आला, तिला फार मस्त सुंदर सजवण्यात आलं. आता ते पाहुणे पाहिले येणार आहे म्हणूनच ते सगळं चालू होतं. पण बघा, विशाखा ते आंघोळ मांघोळ करून निघाल्याच्या नंतर तिच्या मैत्रिणी आंघोळ करून निघाल्या. त्या जशा त्या नदीच्या अशा पायऱ्या वरत चढत आहे, पायऱ्या आंघोळ केली, आंघोळ मेकअप झाला आणि त्या सगळ्या अशा पायऱ्या चढत आहे. तर तेवढ्यात काय झालं? वादळ आला आणि पाऊस सुरू झाला. अचानक पाऊस सुरू झाला, अकस्मात, अकाली म्हणा. तर पाऊस सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे त्या पुण्यवर्धनाचा जो रथ आहे साकेत नगरीमध्ये येऊन पोहोचला आणि विशाखा सुद्धा आंघोळ करून वरत येऊन पडली. म्हणजे रथ असा येत आहे आणि ती तिकडून आंघोळ करून येत आहे. म्हणजे तिथंच रस्त्यातच भेट झाली. कोणाची? पुण्यवर्धनचा रथ आणि विशाखा आंघोळ करून नदी वरत चढ करून आली, ती पायऱ्या चढून आली. तर लक्षात घ्या, या दोघांची तिथे काय झाली? भेट झाली. पण बोलले नाही, ते बोलले नाही. तर तेवढ्यात काय झाला? पाऊस होता, पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा जोरात सुरू झाला की ओलं होणार. तर तिच्या ज्या विशाखाच्या ज्या मैत्रिणी होत्या का नाही, त्यांचंही वय लग्नाचंच होतं. तर विशाखाच्या त्या मैत्रिणी आपले कपडे ओले होऊ नये म्हणून त्या धावत सुटल्या आणि बाजूला थांबल्या. म्हणजे रस्त्याच्या बाजूला, आता ते आपण आडोसा म्हणतो का नाही, आडोसा. तर रस्त्याच्या बाजूला घर होतं, त्या घराच्या आडोशाला आपले कपडे ओले होऊ नये म्हणून त्या विशाखाच्या मैत्रिणी धावत सुटल्या आणि तिथं थांबल्या. लक्षात घ्या. पण विशाखा नाही धावली. कहाणी नीट ऐका.
विशाखा धावली नाही, तिच्या मैत्रिणी धावल्या आणि त्या पाण्यापासून कपडे त्यांचे ओले होणार होते, त्यांचा बचाव त्यांनी केला मैत्रिणींना. विशाखा आरामानच चालत आहे. तर तेवढ्यात काय झालं, तो रथही आला आणि ती विशाखा चढून आली तिच्या मैत्रिणी. तर तो पुण्यवर्धन आणि त्याचे जे मित्र होते, सहकारी मित्र, तेही रथावरून खाली उतरले आणि ते जिथं त्या मैत्रिणी थांबल्या होत्या का नाही, तिथं जाऊन हेही सुद्धा थांबला, पुण्यवर्धन आणि ते मित्र. कायच्या करता? त्यांनाही असं वाटलं की आपलेही कपडे ओले होऊ नये, म्हणून तेही रथावरून पटापट पटदिशी उतरले आणि जिथं त्या मैत्रिणी होत्या विशाखाच्या तिथं जाऊन थांबले. त्यांचाही बचाव झाला आणि त्या मैत्रिणीचाही काय झाला, बचाव झाला. पण हे जे चित्र आहे ना, पुण्यवर्धन नावाचा जो व्यक्ती आहे ना, जो विशाखाला पाहायला आला होता, त्या पुण्यवर्धननं आणि त्यांच्या मित्रांनी हे दृश्य बघितलं होतं. कोणतं? की विशाखाच्या त्या मैत्रिणी धावत आहे कपडे ओले होऊ नये म्हणून. आम्हीही माणसासारखे माणसं असून आम्हीही धावलो आमचे कपडे ओले होऊ नये. आणि आता हे तिच्या मैत्रिणी आणि तो पुण्यवर्धन आणि त्याचे मित्र त्या ठिकाणी थांबून आहे, त्याच ठिकाणी थांबून आहे. आता थांबून असताना लक्षात घ्या, त्या मैत्रिणी आणि तो पुण्यवर्धन, विशाखा आरामात चालत आहे, ओली झाली आहे पूर्ण, तरी पण आरामात चालत आहे. तर ते सगळं निरीक्षण करत आहे तो पुण्यवर्धन. त्याला काही माहित नाही हीच आहे ती म्हणून, जिला मी पाहायला आलो, बघायला आलो. तर मग आल्याच्या नंतर त्या मैत्रिणी आणि तो पुण्यवर्धन, त्याचे सहकारी मित्र, तो पुण्यवर्धन तिला विचारत आहे, तुझ्या मैत्रिणी सुद्धा बचाव केला पाण्यापासून, आम्ही रथावरून उतरून आम्हीही बचाव केला, तू का धावली नाहीस, असं विचारत आहे पुण्यवर्धन. तू तर ओली झाली, भिजली आहेस. तर विशाखाने इतकं सुंदर उत्तर दिलं. लक्षात घ्या, माझ्या घरी कपड्याला त्याला काही कमी नाही, कपड्याला त्याला काही कमी नाही. आणि दुसरी गोष्ट, माझं लग्नाचं वय आहे. काय आहे? लग्नाचं वय. आणि ओलसर कपड्यामध्ये कोणत्याही स्त्रीला धावता येत नाही. तुम्ही शेतामध्ये जाता, ग्रामीण भागातल्या स्त्रिया, पाऊस जर आला आणि तुम्ही जर भिजल्या तर तुम्ही धावण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही चिखलात पडता. कारण आपले कपडे काय होत असते? ओले तर राहत असते, पण अंगाला चिपकलेले राहते, त्याच्यामुळे चिपकलेल्या कपड्यांना धावता येत नाही. तर विशाखा म्हणते, माझ्या घरी कपड्याला काही नाही, होऊ द्या, मी घरी जाऊन पुनश्च नवीन कपडे परिधान करीन, पण त्या ओल्या कापडावर, मी तरुण आहे, माझं लग्नाचं वय आहे, त्या ओलसर कपड्यावर जर मी धावली असती तर मी पडली असती पाय घसरून, आणि यदा कदाचित मला काय झाली असती, दुखापत झाली असती, पायामध्ये लचक भरली असती आणि मला काय लागला असता, दोष लागला असता. उद्या जर मला पाहुणे पाहायला आले तर पाहुण्यांनी माझ्यात काय काढली असती, खोट काढली असती, आणि माझ्या लग्न जुळल्याला काय झालं असता, त्रास झाला असता ना, लंगडी आहे म्हणून. माझ्या आई वडिलांना किती दुःख झालं होईल मग मी जर हे आहे म्हणून. तर कपडे मी नवीन बदलवू शकते, पण पाय जर घसरून पडला आणि मला जर लचक भरली किंवा पाय जर काही दुखापत झाली तर मला तर होईलच होईल, पण माझ्या आई वडिलांना सुद्धा काय होईल, म्हणजे दुःख तर होईल, पण मला उद्या कोणीही मागणी घालणार नाही. समजलं का तुम्हाला? तर असं उत्तर ऐकून तो पुण्यवर्धन आणि ते सगळ्या ज्या उपासिका होत्या ना, त्या मैत्रिणी, त्याचे जे मित्र होते पुण्यवर्धनचे, एवढे अवाक झाले. उत्तरच इतकं सुंदर होतं. आणि विशाख इतकी धाडसी होती, हुशार होती, सद्गुणी होती, आणि दुसरी गोष्ट, ती बुद्ध धम्माच्या संस्कारात वाढलेली होती. तिच्या घरचंच वातावरण कसं होतं? बुद्ध धम्ममय वातावरण होतं. कोणाच्या घरचं? विशाखाच्या घरचं. आता बोलणी वगैरे झाली, आता पाहुणे काही बोलणार आहे, घरी बैठक वगैरे जे काही त्या काळामध्ये. तर विशाखा, तर ही विशाखा, मग ते मागणी वगैरे झाली आणि विशाखाचं ते लगीन. तर मी ती कहाणी अल्पशी सांगतो की विशाखाचं लगीन, की तिच्या मेंढक सेठ आजोबांनी आणि तिच्या वडिलांनी, असं म्हटलं जातं महाउपासिका विशाखाच्या संदर्भात, तिच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी, मेंढक सेठनी, की 500 सोनार आणि 5 महिने, 500 सोनार आणि 5 महिने, एकच महाकल्पलता नावाचा हार. आता तो आहे का नाही मला माहित नाही सोनाराच्या दुकानात, पण त्या हाराचंच नाव काय आहे? महाकल्पलता हार. महाकल्पलता हार. तर असा महाकल्पलता हार 500 सोनार आणि 500
5 महिने त्या एकाच हाराला बनवायला 500 सोनार खर्ची घातले आणि तो महाकल्पलता हार विशाखाच्या वडिलांनी विशाखाला तिच्या मंगल परिणयामध्ये त्या विवाह सोहळ्यामध्ये तिला अर्पण केला. इतका सुंदर हार होता तो. 9 करोडचा हार. किती? त्या काळातला 9 करोडचा हार. आणि तिचं एवढं त्या साकेत नगरामध्ये एवढं थाटामाटात लग्न करण्यात आलं, संपूर्ण गाव भोजनाकरिता. आता काही अतिशयोक्ती म्हणून बौद्ध साहित्यामध्ये लिहून आहे की एवढे कपडे की लाकडं, आता असं आहे लिहून मी वाचण्यात आलंय, तर मी ती गोष्ट सांगणार नाही. तर ज्यावेळी विशाखाला विदाईची वेळ आली, विदाई म्हणतात ना आपली, पाठवणीची विदाईची जेव्हा वेळ आली, तर एका वडिलांना आपल्या मुलीला काय सांगावं याची सुंदर घटना, ती मी सांगणार नाही पूर्ण, पण त्यातली एक गोष्ट अत्यंत महत्वाची. एका वडिलांना आपल्या मुलीला काय सांगावं सासरी नांदायला जात असताना. तर विशाखाला धनंजय सेठनं जवळ बोलावलं, तिला ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यापैकी अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे विशाखा, हे पोरी, आज तू साकेतची मुलगी श्रावस्तीची काय होणार आहे? सुनबाई होणार आहे. मेंढक सेठची नात आता मिगार सेठची सुनबाई होणार आहे. साकेतला आता तुझं नाही काही, आता तुझं सर्व काही श्रावस्तीच आहे. समजलं? पण प्रश्न असा होता की विशाखाला ज्या घरी देण्यात आलं होतं, आजच्या भाषेमध्ये आंतरजातीय विवाह म्हणू आपण, आंतरजातीय विवाह नाही का, तर त्या काळामध्ये ते विशाखा श्रमण संस्कृतीच आहे. जैन संस्कृती श्रमण संस्कृती आहे आणि बौद्ध संस्कृती सुद्धा श्रमण संस्कृतीच आहे. जैन धर्म आणि बौद्ध धर्म आजच्या ह्याच्यात. तर या विशाखाच्या घरचं वातावरण होतं बुद्ध धम्ममय. लहानपणापासून वयाच्या 7व्या वर्षामध्येच ती स्वतःपन्न झाली होती विशाखा. धम्माच्या वातावरणात वाढली होती, लहानाची मोठी झाली होती. विशाखाच्या घरी अधूनमधून भिक्खू यायचे आणि ती भोजनदान करायची. सगळं तिच्या घरचे रीतिरिवाज होते विशाखाच्या घरचे. आता विशाखाला ज्या घरी देण्यात आलं, श्रावस्तीला, पुण्यवर्धनला, मिगार सेठच्या घरी, हा मिगार सेठचं पूर्ण कुटुंब वर्धमान महावीर. आता वर्धमान महावीर ते आधुनिक नाव आहे. बुद्धाने वर्धमान महावीराला निगंठनाथ पुत्त म्हटलं आहे. निगंठनाथ पुत्ताचा एक पंथ, 62 पंथांपैकीचा एक पंथच होता. बुद्धाने पंथच म्हटलाय त्याला, पंथ. तर या निगंठनाथ पुत्त म्हणजे आजचा जैन धर्म, तो पंथ निगंठनाथ पुत्ताचा पंथ म्हणजे आजचा जैन धर्म. जैन धर्म हे नाव अलीकडलं आहे. तर हिच्या परिवारातला आजच्या भाषेमध्ये असं समजू का ती बुद्धिस्ट परिवारामध्ये वाढली होती. कोण? विशाखा. आणि तिला कोण्या परिवारात देण्यात आलं होतं? जैन परिवारामध्ये. आता तिचा जो सासरा होता ना, तो जास्तच कट्टर होता. आता सेठ आहे तो मिगार सेठ, तर घरामध्ये कोणाचं चालणार जास्त? मिगार सेठचाच कडक दरारा होता. पूर्ण कुटुंबातले लोक कोणते होते मग? वर्धमान महावीराच्या जैन निगंठनाथाच्या त्या शिष्य, तो उपासकच होता. त्याच्या दारामध्ये श्रावस्तीला भगवान बुद्धाने आपल्या आयुष्यातले 25 वर्षावास केले आणि भिक्खू लोक सुद्धा त्याच्या दारामध्ये खूपदा गेले होते. कायच्यासाठी? भिक्षा मागायला, भिक्षाटन करायला, नाही का, दारात उभं राहणं. तरी पण एवढ्या दिवसापासून तथागत बुद्ध 25 वर्षावास केले श्रावस्तीला आणि त्यांच्या भिक्खूने वर्षावास केले. त्याच्या दारामध्ये जे जे भिक्खू लोक जात होते त्या भिक्खूला तो पाहून सुद्धा न पाहिल्यासारखा करत होता. दारात आलेल्या भिक्खूला सुद्धा त्यानं अजूनपर्यंत भोजन वाढलेलं नव्हतं. रिकाम्या भिक्षा पात्रानं भिक्खू लोक त्याच्या दारामधून म्हणजे दररोज जायचे. तो पाहून सुद्धा त्यांना भोजनदान देत नव्हता. याचं कारणही होतं, कारण तो बुद्धाच्या शिष्याला मानणारा नव्हता आणि बुद्धाचा तो अनुयायी नव्हता. समजलं का तुम्हाला? तो कोणाला मानणारा होता? जैन धर्माच्या लोकांना. तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचा. सिंह सेनापती जैनाचाच अनुयायी राहते, वैशालीचा. तो बुद्धाचा उपासक बनते. तर बुद्धाला विचारते सिंह सेनापती बुद्धाला विचारते, मी तर जैन अनुयायी आहो म्हणते, माझ्या घरी लोक जैनांचे साधू
ते येतात आमच्या घरी निघंटनाथ बुद्धाचे शिष्य कायच्यासाठी भोजनाकरिता. तर त्यांना आता मी तुमचा शिष्य झालो म्हणते, सिंह सेनापती बुद्धाला उपासक झालो म्हणते, आता त्यांना मी भोजन नाही देत जाऊ का म्हणते त्या महावीरांच्या शिष्यांना, दिगंबर साधूला. तर बुद्ध म्हणते देत जा, काही फरक पडत नाही. पण बुद्धानं असं म्हटलं का नाही नाही तू माझा उपासक झाला, आता तू त्या जैन साधूला, त्या दिगंबर साधूला, त्या जैन मुनीला तुम्ही आता भोजनदान द्यायचं नाही. बुद्ध म्हणते देत चला, चांगली गोष्ट आहे हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये. पण इथं मिगार सेठ कसा वागत आहे? मिगार सेठ बुद्धाच्या शिष्याला भिक्खू संघाला भोजनदान देत नाही, रिकाम्या भिक्षापात्रानं पाठवत आहे. आता विशाखा जी बुद्धिस्ट परिवारामध्ये वाढली होती आणि तिला कोण्या परिवारामध्ये दिला? मेंढक सेठची नात मिगार सेठच्या घरी आली, सुनबाई झाली, साकेतची सुनबाई श्रावस्ती. तर जी घरी आली तर तिच्या दारामध्ये पहिल्या दिवशी तिनं चंदनाचा पाट टाकला, चंदनाचा पाट, आणि मस्त ते ताटामध्ये वगैरे मस्त भोजन वगैरे स्वतःच्या हातानं पंचपक्वानाचं भोजन तिनं तयार केलं. कोण? विशाखानं. तिच्या वडिलांनी तिच्यासोबत काही लोकही पाठवले होते. मी ते कहाणी लांबलचक सांगणार नाही, त्यातला अत्यंत महत्वाचा तो भाग सांगतो थांबतो. तर विशाखा तिनं चंदनाचा पाट टाकला आणि ते भोजन वगैरे पंचपक्वानाचं भोजन तयार केलं. तिनं स्वतःच्या हातानं ते रांधलं, सासऱ्याला ताट वगैरे वाढून दिलं, ते तांब्या भरून पाणी वगैरे तिनं बाजूला ठेवलं. आलं का लक्षात तुम्हाला? आणि गरम गरम भोजन, स्वादिष्ट भोजन, स्वतःच्या हाताने केलेलं भोजन स्वतः तिनं ताट वाढलं आणि पुन्हा सासऱ्याला लागण म्हणून ती तिथंच बसली सासऱ्याच्या जवळ. म्हणजे पुन्हा वाढायला लागेल पुन्हा मधात, तर आता तिथंच बसली. तेवढ्यात काय झालं, दारामध्ये एक भिक्खू टपकला. समजलं का? विशाखा कुठं होती? सासरा जेवण करत आहे, मस्त गरम गरम भोजन, आणि विशाखा तिथं थांबलेली आहे. भोजन शिल्लक आहे, तिथं आणूनही ठेवलं आहे तिनं सासऱ्यापाशी अधिकचं भोजन. तर विशाखा पाहत आहे, तिचं लक्ष गेलं दरवाजावर. 11 वाजल्याची वेळ झाली होती, 12च्या आत भोजन असतं भिक्षूंचं, आणि भिक्खूंना बोलता येत नाही, आम्हाला तिथं भोजन मुकच राहावं लागतं दारामध्ये. समजलं तुम्हाला? भिक्षामदेय असं वगैरे नाही म्हणतायत. तर भिक्षू तिथं उभा होता, भगवंताचा जेतवनामधून आला होता तो, आणि तिथे त्या ठिकाणी उभा होता. आता उभा असताना काय झालं, विशाखा भोजन वाढत आणि विशाखाचं लक्ष कुठे गेलं? दरवाजाकडे. बसूनच होती ती वाली सासऱ्याच्या समोरच. आता लक्ष गेल्याच्या नंतर तिचं तर लक्ष गेलं, आणि तुम्हाला तर माहित आहे तिच्या घरचे संस्कार कसे होते. भिक्खूला भोजनदान देणं म्हणजे तिच्या घरी भिक्षू जात होते, आणि दारात आलेल्या भिक्षूला तिचा पुरीवरच बुद्धिस्ट होता ना, परिवार पूर्ण बुद्धिस्ट होता. आता तिला असं वाटलं की ते भोजनदान आता मी द्यावं, पण तिला असं वाटलं एक गोष्ट की मी नवीन सुनबाई या घरची, आपल्या मनानं कसं द्यावं बा, सासऱ्याला विचारावं का बा. आता नवीन सुनबाई आहेत, याच्या घरचा रीतिरिवाज काय आहे आपल्याला रूढी माहित नाही, याच्या घरचं काय संस्कार आहेत. आणि तिला हेही माहित होतं का हा परिवार कशातला आहे? जैन परिवारातला आहे. आणि मी जर दिलं माझ्या स्वतःच्या हातानं, भोजन तर तयार आहे तिच्या समोर, तिनंच केलेलं आहे, वाड्याला जर गेली तर घरातल्या लोकांनी मला काही म्हटलं तर, कारण मी नवीन आहे, असं तिला कोणाला वाटलं? विशाखाला. पण विशाखा कशी होती? लेकी सांगे सुने लागे. समजलं का? लेकी सांगे सुने लागे. अशावरून ती माहित आहे का काय बोलली? भिक्षू तिथं उभा होता आणि तिच्या सासऱ्यानं लक्ष हेरलं, काही विशाखा त्या दरवाजाकडे का पाहते, तर त्यानं पाहिलं नेहमीच आहे. समजलं? असं नेहमीच आहे. तर समजले ना त्याचा सासरा की तो जैन बौद्ध भिक्खू आलेला आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर सासऱ्यानं असंही म्हटलं नाही का विशाखा समोर भोजनच वाढलेलं आहे, तू त्या भिक्खूला ते भिक्षा पात्रामध्ये वाढ, नाही सांगितलं. आता विशाखा तीच बिचारी नवीन आहे का नाही? तर विशाखा कशी युक्त म्हणते, भिक्खू हे म्हणते, हे श्रमण म्हणते, हे म्हणते आपण पुढच्या घरी जावा. आपण काय करावा? पुढच्या घरी जावा. माझे सासरे रात्रीचे शिळे अन्न खात आहे. कोणता शब्द वापरला विशाखानं? आणि खरोखर तिचा सासरा रात्रीचे शिळे अन्न खात होता का? बरं, कोण स्वयंपाक केला होता? मी आताच सांगितलं तुम्हाला. तर कोणाला म्हणत आहे ती? हे भिक्खू हे म्हणते
तुम्ही पुढच्या घरी जा, पुढच्या दारी जा. तुम्हाला असं वाटते का नाही, म्हणजे मनातल्या मनात तुम्हाला असं वाटते का नाही की मी सासरात जेवत आहे, आणि तिथं पाहतच आहे ना तो सासरा जेवत आहे म्हणून, काही का नाही, त्याला दिसलाय भिक्षूला आणि ही वाढतही आहे. कोण? विशाखा. तर म्हणते, हे भिक्खू, हे म्हणते भगवान, आपण पुढच्या दारी जा, पुढच्या घरी जा. तुम्हाला असं वाटत असेल की स्वयंपाक वगैरे झाला, स्वयंपाक वगैरे नाही झाला. माझे सासरे रात्रीचे शिळे अन्न खात आहे. शब्द पहा कसा आहे, माझे सासरे रात्रीचे शिळे अन्न खात आहे. आता माझे सासरेच जर रात्रीचे शिळे अन्न खात आहे तर मी तुम्हाला कुठून वाढू? असं नाही का? आता खरोखर ते शिळे अन्न खात होता का सासरा? मिगार सेट खात होता का? कारण तिनंच तर बनवला होता, गरम गरम ताजा स्वयंपाक तिनंच केला होता. पण असं काहून म्हणलं म्हणून ही इन्सल्ट नाही का? एवढा मोठा मी सावकार आहो, मिगार सावकार, पूर्ण श्रावस्तीतला गडगंज सेठ सावकार आहे. माझ्या घरी काही कमी नाही धनसंपत्तीले. आणि माझी सुनबाई नवीन नवीन येऊनच माझी काय करत आहे? बदनामी करत आहे, अवहेलना करत आहे, माझी चेष्टा तर करत आहे. पण त्या भिक्खूला सांगत आहे आमच्या घरातली गोष्ट. काय सांगत आहे? भिक्खूला घरातली गोष्ट सांगत आहे की शिळे अन्न खात आहे. मी शिळ खातो? हे विशाखे, काय बदनामी चालवली आहेस माझी? मी शिळ अन्न खातो? मी सावकार, सेठ, धनी, एवढा धनसंपत्ती, मी असं तसं खातो का? आहे का नाही असे लोक आपल्या समाजले? आहे का नाही? मी असं तसं खातो का? अशी तशी राहतो का? मी खुर्चीवर बसायची राहतो का? ते काय समजतं? आहे का नाही? आज आहे का लोक? आता आलं म्हणून बाबासाहेबाच्या त्यानं, तुझीच कमाई आहे ग भीमाई. आहे ना आज असे लोक. तर तोय मी शिळ खातो, माझी बदनामी चालवली आहेस तू. झालं. तिच्या सासऱ्यानं पाहुणे तिच्या वडिलाला निरोप पाठवला की तुमची सून त्या दिगंबर साधूच्या समोर माझी काय चालवली आहे? काय चालवली आहे? बदनामी केली. मी रात्रीचे शिळे अन्न खाता हो, असं त्या भिक्खूला ती सांगत आहे. आता जे लोक पाठवले होते तिच्या वडिलांनी, त्यांचं लक्ष होत असते काय काय घरामध्ये चालू आहे. आता परंपरा होती त्या काळामधली, काही दिवसाकरते ते लोक निगराणीसाठी पाठवले होते विशाखाच्या आजोबांना म्हणा किंवा वडिलांनी म्हणा. समजलं का तुम्हाला? तर या घरचं ते वातावरण तंग झालं होतं. विशाखाच्या वडिलांना वगैरे बोलावण्यात आलं होतं. पण विशाखाची मी गोष्ट सांगता सांगता चुकलो. कोणती? विशाखाची जेव्हा विदाई होती, पाठवणी होती, जेव्हा ती सासरी नांदायला निघाली, तिच्या वडिलांना, एका वडिलानं आपल्या मुलीला काय सांगावं की तिचा संसार कसा सुखाचा होईल, कशी ती संसार सुखाचा करील. तर तिच्या वडिलांनी त्या गोष्टी सांगितल्या. त्याच्या लांब लचक मी सांगत बसले आता लय होईल. देणाऱ्यालाही देत जावे आणि न देणाऱ्यालाही देत जावे. गृहदेवतांचा आदर करा. ह्या गोष्टी काय पडतात? ती अत्यंत महत्वाची गोष्ट विशाखाला. तुम्ही ते बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, कारण प्रवचन लांब लचक होईल, तर विशाखाची ती अत्यंत महत्वाची गोष्ट तिच्या वडिलांनी, एका मुलीने, एका वडिलानं, आपल्या एका पित्यानं आपल्या सासरी नांदायला जाणाऱ्या मुलीला काय सांगावं. आजच्या आई वडील काय सांगते का ना? उलटा सल्ला देते ना. काही सासूचं करायचं नाही, सासराचं करायचं नाही, 2-4 महिने करायचं. आहे की नाही? आहे की नाही? का तुझी सासू करत घेत नाही का? तुला करू घेत नाही लागत का? नाही नाही नाही, मग काय तिला द्यायचं घेत नाही. आहे की नाही? मी त्या गोष्टी पुढे जाऊन सांगणारच आहोत तुम्हाला. तर एका पित्यानं आपल्या मुलीला काय सांगावं, तर तिचा पिता खरोखर सांगल का? कारण धनंजय सेठ कसा होता, तिचा पूर्ण कुटुंबच कसं होतं, विशाखाचं बुद्धिस्ट वातावरण होतं. ते काय लय उलटी शिकवण देणार आहे. ते विशाखाला ती गोष्ट तुम्हाला तर सगळ्यांनाच माहित आहे. हे विशाखे, हे पोरी, तू सासरी नांदायला जात आहे. आता काय तू आमची मुलगी राहिली नाही, दुसऱ्याची सुनबाई आहे. भगवान बुद्धाची ती गोष्ट लक्षात ठेवजो. आता भगवान बुद्धाची गोष्ट कोणाच्या लक्षात होती? धनंजयच्या, विशाखाच्या वडिलाच्या. आणि कोणती गोष्ट लक्षात होती? तर ते धनंजय सेठनं भगवान बुद्धाची गोष्ट लक्षात ठेवून आपल्या मुलीला सांगितली जाते वेळी, सासरी नांदायला जाते वेळी, विदायच्या वेळी. कोणती? हे पोरी, हे विशाखे, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. आता हे तर सांगायला काय तुम्हाला मोठी गोष्ट आहे. समजलं? कोणाचं वाक्य आहे? आहे बुद्धाचं, पण धनंजय सेठनं आपल्या मुलीला सांगितलं, कारण तिच्या ते हिताचं
सुखाचा आहे. कोणतं? घरचा अग्नी बाहेर न देणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. आता अग्नी म्हणजे काय? टेंबे का? मशाली का? चुलीतला विस्तव आहे का? तर काय आहे अग्नी? तर बुद्धानं सांगितलंय क्रोधासारखा अग्नी नाही, आहे का नाही? क्रोधासारखा अग्नी नाही. क्रोधामध्ये रात्रंदिवस मनुष्य जळत असतो, क्रोधासारखा अग्नी नाही. ती गोष्ट मी सांगणार नाही. तर बुद्धान ते गोष्ट कोणती आहे विशाखाला सांगत आहे, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. म्हणजेच काय? घरच्या क्षुल्लक गोष्टी बाहेरच्या लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगायच्या नाही, आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगायच्या नाही. अति आहे तर आता तर आजच्या आधुनिक काळानुसार घरेलू हिंसाच्या माध्यमातून आज कायदा आहे का नाही? तुम्हाला हुंड्यासाठी छळ करत असेल, आहे का नाही, अनेक गोष्टीसाठी तुम्हाला छळ करत असेल तुमचा पती, सासू सासरे, ननद, दीर, भावजय, तर तुम्हाला बाबासाहेबांनी कायदा आहे घरेलू हिंसेचा, चालते का नाही? अति असेल तर अति जीव जाण्याच्या पलीकडे आहे का नाही? होऊ शकत नाही, तिथं मनमिलाप होऊ शकत नाही. आपण तलाकही घेऊ शकतो, असं काही नाही, आपल्याला गुलामासारखं नाही. ते प्राचीन काळामध्ये होतं, ब्राह्मणांच्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. कोणतं? ब्राह्मणाला दिली गाय आणि त्याची आता कसायला दिली गाय आणि तिची परवा काय, असं काय आहे ना ते. आणि त्याच्याच घरी नांदाचं, नवऱ्याच्या घरूनच ते मयत निघाली पाहिजे म्हणते. इथून काय निघाली पाहिजे? इथून डोली आणि तिथून मयत. अर्थी म्हणजे ते कसं आहे निघो, लाता बुक्याने मारो, दारू पिवो, कसं आहे राहो, त्या पतीला काय मानाचं? देवता मानाचं. ही आपली परंपरा नाही, आपली परंपरा नाही. आधी लोक तसे करत होते, आता नाही. आता आपल्याला घटस्फोट घेऊन दुसरंही लगीन करता येतं स्त्रियांना. स्वतःच्या मतानेही पती निवडण्याचा अधिकार हिंदू कोड बिलानं दिले. आज सगळ्या समाजातील पोरी पळतात का नाही इकडे तिकडे वगैरे, हे सगळं बाबासाहेबांच्या भारतीय संविधान हिंदू कोड बिलामध्ये. वय झालं का पती निवडण्याचा अधिकार आहे तिला. कोण दिलंय? बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलानं. त्या विसरल्या, आहे का नाही? हिंदू कोड बिलानं दिलेला अधिकार आहे भारतीय संविधानाच्या अंतर्गत. समजलं का तुम्हाला? स्वतः पती निवडण्याचा, जोडीदार निवडण्याचा अधिकार. निवडता येते, आले का लक्षात तुम्हाला? पण चांगला निवडावा मुलीनं. असा टपरी छपरी पानटपरीवाला डिस्को डास्को काय नाही, चांगला पाहता थोडसा, आहे का नाही? कसे आहे पाहतात लोक. तर मी ते सांगणार नाही. तर कोणतं गोष्ट सांगत नाही धनंजय सेठनं विशाखाच्या वडिलांना, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरातल्या क्षुल्लक गोष्टी आई वडिलांना सांगू नये. पहिले पत्र होते, मुली पत्र पाठवत होत्या, तोपर्यंत काही माहित नव्हतं, तोपर्यंत 2-4 मुलं होत होती, संसार सुखाचा होत होता. आता फोनमुळे सगळा कामाचा बिघाड झाला. प्रत्येक अपडेट आज तक सगळं दाखवलं जातं. दाखवलं जाते का नाही? रोजची घटना दाखवल्या जाते ना. कोणती घटना दाखवली जाते? आई म्हणजे आईवर तर स्लॅबवर जाते आणि मुलगी कुठे जाते? स्लॅबवर, नाही का? ते सगळं चर्चा कुठं चालू होते? स्लॅबवरच. जेवली नाही का होतो? आज स्वयंपाकीत कोण केला हो? तर नाही आई मीच केला. काऊन तुझी सासूबाई नाही का? बाबा भांडे नाही का असत का? ते बाबूचा झाडूही नाही लावत का? नाही नाही, घरचंही मला करावं लागते आणि बाहेरचं झालं. असं जर म्हणलं तर ते लगेच काय खेळ मिला झालं, तिला आई तीच का? आहे का नाही? असं कोण अर्ध्या अधिक आई आणि वडीलच आपल्या मुलीचा संसार बिघडवते, आहे का नाही? आणि तिच्या पोराला सुनबाई येऊ दे मग घरी, आहे का नाही? म्हणजे तिच्या आई वडिलांना कसं वाटते माझ्या मुलीला जावई कसा भेटला पाहिजे? मनासारखा, तिजोऱ्या हातामध्ये, सगळ्या घरातला व्यवहार असा जर जावई भेटला तर म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न झालं समजा आणि ती सासरी ना झाल्या गेली नवीन, आईला आणि वडिलांना फोन केला त्या मुलीनं, आई घरात मनासारखा कारभार आहे, सगळ्या तिजोरीच्या चाब्या माझ्याच हातात घरी आहे, सगळं माझ्याच हाताखाली आहे. आणि माणूस तर लयच मस्त पाहून दिला, बस म्हणला बसते, उठ म्हणला उठते, सगळा कारभार माझ्यासारखाच आहे, लयच मस्त आहे. असं जर आईला आणि वडिलांना मुलीनं फोन करून सांगितलं, तुम्हाला सुख होईल का? दुःख सुख होईल का? नाही. मस्तच जावई, मग पुन्हा येऊ देत जावई, त्याला आंब्याचा रस काय ना, रोट्या काय आणि काय काय, आहे का नाही? असं करतो का नाही आपण? प्लॅनिंग करते का नाही आई वडील? सासऱ्याला म्हणजे जावयाला खुश करणं, आहे का नाही? असं चालू तर तुम्हाला किती चांगलं वाटेल. आणि तिच्याच घरी सुनबाई येऊ द्या नवीन पोराले, पा म्हणते भाड्याचा बैल झाला, बायकोच्या पायी वाया गेला.
असं म्हणते का नाही? म्हणजे आपल्या पोरीच्या संदर्भात आपण असा विचार करायचा. आणि आपल्या घरी सूनबाईला तिच्या आई वडिलांना नाही वाटत का? म्हणजे स्त्रियांच्या काय इथं वैरी आहे, शत्रू आहे. स्त्रियांच्या म्हणजे प्रत्येक आई वडिलांना असं वाटते की माझ्या मुलीला चांगला भेटला पाहिजे, मनासारखा जावई. आणि तुमच्या घरी सूनबाई आली तर तुमचा मुलगा जर त्या तुमच्या सूनबाईच्या मनाप्रमाणे वागायला लागला तर कसं वाटते तुम्हाला? नाही वाटत का? कशा आहे तुम्ही? दुमताचे आहे तुम्ही, तिकडेच वा दुमताचे आहे तुम्ही. तर विशाखाला तिचे वडील सांगत आहे, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात ना. शुल्लक गोष्टी आई वडिलांना फोन करून सांगायच्या नाही, शेजाऱ्यांनाही सांगायच्या नाही. मुलगी जर गावले गेली आई वडिलाच्या घरी पाहून पाहुणचार तर तिच्याही घरच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना सांगायचं नाही. घरातल्या तर शेजाऱ्यापाशी सांगायचंच नाही. अनेक स्त्रियांना सवय आहे. माझ्या गावाला मी राहत असताना एक कुटुंबच होतं, माझ्या घरापाशी कुटुंबच होतं. सुनीचं म्हणजे सुनीला एक मुलगा मुलगी होतपर्यंत घराच्या बाहेर पडूच दे नाही, कोणाच्या घरी बसूही दे नाही. तुम्हाला तर माहितच आहे, ते समजच असेल. म्हणजे माझ्या सुनीला काहीतरी सांगत नाही. हाय असे कुटुंब आता आहे. आपण म्हणतो का कधी कधी मालकही तुमचा मनाई करते का नाही? मालक मनाई काल तिच्या पाशी बसली, कशाला तिच्या पाशी बसली, तुला सांगत तिच्या घरी नको जात जावं म्हणून. कधी कधी त्याच्यामध्ये चांगलंही असतं. आपल्या कुटुंबामध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्या स्त्रिया असतात. यालाच म्हटलंय भगवान बुद्धांनी, घरचा अग्नी बाहेर न नेणे, बाहेरचा अग्नी. आहे ना लोक तसे. माझ्या घरातल्या ज्या सुनबाया आहे का नाही, माझ्या मुलाच्या सुना आहे ना, माझ्या सुना माझ्या संग रोज भांडण करतात, रोज झगडा. तर हिच्या घरचा कला नाही दिसत बा, हिच्या पोराला सून आली तर हिच्या घरचा कसा कला निघाला पाहिजे याचंही प्लॅनिंग करतात लोक, लक्षात घ्या. म्हणून त्याच्यापासून अशा लोकांपासून सावधान राहत जा, अशा महिलांपासून. तर समजलं तुम्हाला, घरचा अग्नी शुल्लक घटना सांगायच्या नाही. तर घरचा अग्नी जर बाहेर दिलेला तर बाहेरचे लोक काय देतील? पुन्हा अग्नी देतील का अग्नी विझवतील? पुन्हा अग्नी देतील. आई वडील म्हणून काय म्हणन, जाऊ दे म्हणून, ये इकडं पानटपरी टाकून देतो, एक आहे बाजूची रूम, इथंच जावयाले राहा म्हणा, तू इथंच राह. कोण करण त्या म्हातारीच? आहे का नाही असे आई वडील? तर असं कधीही करू नका. तर ही गोष्ट विशाखानं आपल्या लक्षात ठेवली होती. तिच्या घरी ती बैठक झाली. कोणाची? विशाखाच्या घरी. आणि विशाखाचं ते कोणती गोष्ट म्हटलं मी तुम्हाला? माझे सासरे रात्रीचे शिळे अन्न खात आहे. तर अशी बदनामी केली म्हणे त्या भिक्खू संघासमोर तुमच्या मुलीनं. बैठक बस कोणाच्या घरी? मिगार सेठची, तिचे वडील वगैरे आले विशाखाचे. झाली बैठक. आता बैठक झाली तर विशाखा माहित आहे का काय म्हणते? सगळ्यांची बोलणी झाली. विशाखा म्हणते, सांग तुझा शेवटचा निर्णय काय आहे, आणि मी माझा आता कहाणीला संपवतो. तर विशाखा मध्ये तुझा निर्णय काय? काय म्हणजे सांग, आता तूच बोलायची राहिली. सगळं झालं बैठकीमध्ये, तूच बोलायची राहिली. बाबाजी म्हणते, माझ्या शब्दाचा अनर्थ लावला या लोकांनी. मला काय सांगायचं होतं? माझे सासरे त्या निघंटनाथ पुत्ताचे, वर्धमान महावीराचे, जैनांचे, जैन मुनीचे ते काय आहे? अनुयायी आहे. माझं कुटुंब जैन धर्माला मानणार आहे, बुद्धाला मानणार नाही आहे. जैन साधूंना भोजनदान देण्याची याच्या घराची परंपरा आहे. भिक्खूला भोजनदान देण्याची परंपरा नाही आहे. समजलं का? जैन साधूला भोजनदान देणं हे पुण्यच आहे, पण ते शिळ पुण्य आहे. शिळ पुण्य आहे. म्हणजे जैन साधूला भोजनदान दिल्यानं काही पापात जात असते का? ते पुण्यच आहे ना भोजनदान देणं कुणालाही, लक्षात घ्या. पण जैन साधूला भोजनदान देणं हे शिळ पुण्य आहे. ताजं पुण्य कोणतं? तर ताजं पुण्य त्यांच्या घरी झालं होतं का? कोणतं ताजं पुण्य? बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला अजूनही त्यांच्या दारामध्ये भिक्षा वाढलेली नव्हती, आणि त्यांच्या दारामध्ये, त्यांच्या घरामध्ये अजूनपर्यंत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू अजूनपर्यंत त्यांच्या घरी जेवला नव्हता. घरी तर जेवलाच नव्हता त्या मिगार सेठच्या घरी, समजलं का? पण त्यांच्या दारातून रिकाम्या भिक्षा पात्रानं जात होता. जैन साधूंना भोजन दान देणं हे शिळ पुण्य आहे, पण नवीन पुण्य कमवायला माझे सासरे तयार होत नाही. आणि नवीन पुण्य म्हणजे कोणतं? बुद्धाला आणि बुद्धाच्या भिक्खू संघाला भोजन दान देणं म्हणजे हे कोणतं पुण्य? ताजं पुण्य आहे. म्हणून असं भगवान बुद्ध म्हणतात ना, एखाद्याला जर पुण्य कर्माचा छंद लागला असेल, छंद असेल, तर त्यांनी तो छंद जोपासला पाहिजे. कोणता? पुण्यकर्म करण्याचा. नेहमी पुण्यकर्म करण्याचा छंद लावून घेतला पाहिजे. आलं का लक्षात तुम्हाला? तर माझे सासरे
त्या शिळा पुण्यावरच समाधान मानत होते. शिळ्या अन्नासारखं शिळा पुण्यावरच ते समाधान मानत होते. मी त्यांना ताजं पुण्य कमवायला सांगत आहे. म्हणजे ताजं अन्न समजलं तुम्हाला, शिळं अन्न म्हणजे माझे सासरे काय करताय, शिळे अन्न खाताय रात्रीचे, म्हणजे शिळ्या पुण्यावर, जुन्याच पुण्यावर, जुन्याच कुशल कर्मावर ते काय मानत आहे, समाधान मानत आहे. नवीन पुण्य कमवायला ते तयार होत नाही आहे. ताजं पुण्य कमवायला ते तयार होत नाही आहे. आणि हे ताजं पुण्य म्हणजे भिक्खूला भोजनदान देणे होय, असं मला म्हणायचं होतं. समजलं का? तर तसं नाही म्हणायचं होतं रात्रीचं शिळं अन्न खात आहे. ते तर फक्त लेकी सांगे सुने लागे सारखं ते शब्द होता. तर विशाखाचे ते सासरे आणि एवढे अवाक झाले. आजकाल मुलीचे लग्न झाले तर घरी नांदायला गेल्याच्या नंतर काय म्हणतात, सासऱ्याला बाबा म्हणते, सासूले आई म्हणते. बनते काय खरोखर आई नाही म्हणत, पण ते नकली आपलं कसं आहे तरी. आता सासू सासरे म्हणणं विसरूनच गेले. आई म्हणते काही दिवस, मग आंबून इथूनच जाते, आहे का नाही, असं होते का नाही. तर सासऱ्याला काय म्हणते, आई म्हणजे बाबा, आणि सासूला आई म्हणते, काही दिवसाचीच आई. तर लक्षात घ्या, तो मिगार सेठ माहित आहे का, तिला काय देते, विशाखानं कोणाला धम्मदीक्षा दिली इथं, मग आजपर्यंत जैन अनुयायी होता कोण, मिगार सेठ. आणि आजपासून तो बुद्धाला, बुद्धाच्या धम्माला आणि संघाला शरण गेला. कोण, मिगार सेठ. पण कोणाकडून धम्मदीक्षा घेतली तिनं, त्या मिगार सेठनं सुनबाईकडून. श्रावस्तीला तर बुद्ध 25 वर्षावास केले, भिक्खू लोकही लय आले, पण त्याच्याकडून त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी विशाखा नावाच्या त्यांच्या सुनबाईनं भगवान बुद्धाच्या संदर्भात चांगलं छान मार्गदर्शन केलं सासऱ्याला. आणि सासरा जैन उपासक होता, तर आता कोण झाला, बौद्ध उपासक झाला. आपल्या सुनबाईकडूनच त्यांनी काय घेतली, धम्मदीक्षा घेतली. घरच्या घरीच धम्मदीक्षा घेतली. बाबासाहेब म्हणतात दरेकाने दरेकाला काय दिलं पाहिजे, धम्मदीक्षा दिली पाहिजे. तर त्यांनी काय दिली, विशाखाने काय दिली, दीक्षा दिली. आता सासराच बदलला, सासराच बौद्ध झाला, तर त्याचा परिवार काय होईल झाला. समजला. बुद्धिस्ट परिवारातली विशाखा वयाच्या 7व्या वर्षापासून ती स्वतःपन्न झाली. तर ही विशाखा महाउपासिका बनली का नाही. तिने अख्खं कुटुंब, जैन कुटुंब का बनवलं. आजही आपल्या मुली आंतरजातीय विवाह करतात, मुलंही करतात, पण आपल्या पत्नीला सुद्धा ते बौद्ध धर्मामध्ये प्रामाणिकपणे आणू शकत नाही. बाबासाहेबांनी आपल्या पत्नीला आणलं, होती ती सारस्वत ब्राह्मण, पण तिलाही बुद्ध धर्माची काय घ्यायला लावली, दीक्षा घ्यायला लावली. लक्षात घ्या, तुम्हाला आंतरजातीय विवाह करायला काही हरकत नाही, करा. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिला दिलं, पण आपल्या पती जर दुसऱ्या धर्माला फॉलो करणारा असला तर त्याला बुद्धाचा धम्म शिकवला पाहिजे, सांगितला पाहिजे. नाहीतर माघारी माझा पती तोच करते, माझी सासू करते, मग काय ते फायदा आंतरजातीय विवाह करून. बाबासाहेबांनी त्या ब्राह्मण स्त्री सोबत विवाह केला तर काही शरीर सुखासाठी नाही केला, आहे की नाही. तिलाही काय बनवलं, बुद्धिस्ट बनवलं का नाही. धम्मदीक्षा घेतली का नाही, नागपूरला, चंद्रपूरला, दोन्ही ठिकाणी होते का नाही, माईसाहेब होते का नाही, सविता आंबेडकर होते का नाही. तर आजकाल तुम्ही केलं पाहिजे, आजच्या मुलीनं आंतरजातीय विवाह करा, पण त्यांनाही आपला बुद्ध धम्म सांगितला पाहिजे, हे मला म्हणायचं आहे. तर विशाखानं पूर्ण जैन कुटुंबाला काय केलं, मिगार सेठच्या पूर्ण बुद्धिस्ट बनवलं. तोही परिवार काय बनला, बुद्धिस्ट बनला. हा एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे, ताकद. आज आपण जुने देवी देवता पुजतो घरामध्ये, माझी सासूबाई करते, हे करते, ते करते, माझ्या सासऱ्याच्या चालत आलाय, घरात चालत आलेला आहे, असं चालत आले, आधीपासूनच चालत आलेलं आहे. तर आपण असं सांगतो काय, त्या मिगार सेठच्या घरी चालत नव्हतं आधीपर्यंत, पण तिनं बदलवलं का नाही घर. तर एवढी ताकद आणि एवढी, म्हणूनच बाबासाहेबांनी, मी ते थांबतो की म्हणूनच बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये म्हटलं आहे, 21व्या प्रतिज्ञेत, आज माझा नवा जन्म होत आहे म्हणला 22 प्रतिज्ञेमध्ये नागपूरला. आज माझा नवा जन्म होत आहे. काय भीमाईनं रामजी बाबांनी त्यांना जन्म नाही दिला होता, पण त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1956 त्यांनी बुद्ध धम्माची चंद्रमणी भिक्खूंकडून, 7 भिक्खूंकडून त्यांनी काय घेतली, बुद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली. ते बुद्ध धम्म संघाला शरण गेले. त्यांचा शारीरिक जन्म झाला होता, है का नाही. त्यांच्या मनातल्या मनात तर बुद्धच होता, परंतु त्यांचा नवा जन्म म्हणजे त्यांनी धम्म दीक्षा घेणं, बुद्ध धम्म संघाला शरण जाणं म्हणजे काय, नवा जन्म होय. मला माहित नाही तुमचा नवा जन्म झाला का नाही झाला. तर
समजलं का? या आई वडिलांनी दिलेला शारीरिक जन्म, पण बाबासाहेबांनी आपल्याला जन्म दिला. समजलं का? कोणता? प्राण फुंकला. आपल्याला जनावरासारखं जीवन होतं, आपलं जीवन सुंदर बनवलं. कोणामुळे? हा सुंदर सुंदर मंगल कार्यालयामध्ये आपले लग्न लागत आहे. बाबासाहेबांचे लग्न कुठं लागले आहे का नाही? दुसरं लग्न भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये किती आहे. म्हणजे आपल्या बापाचं, आपल्या बाबासाहेबाचं लग्न तसं झालं नाही थाटामाटात, पण आपलं लग्न होत आहे. म्हणजे कोणाची मेहरबानी आहे? आज बपेचं अन्न, मंगल कार्यालय, कुठचा महार माणूस मांग मार कुपाच्या बाहेर, त्याचं लग्न आणि मंगल कार्यालयामध्ये बँड बाजा, डीजे, हळद, बप्पे, असं तसं, इतके कपडे लते, एवढे दागदागिने होता आपल्याला. कोणाचा आहे? म्हणून स्वप्नातही झोपीतही बाबासाहेबांना विसरू नका. आहे का नाही? आहे का नाही? बाबासाहेबांचे उपकार प्रत्येक याच्यावर आपले, पण कधीच विसरू नका. बाबासाहेबांना कधी भेटू नका. हे सगळं कोणामुळे लाभलं आपल्याला? आणि त्याच्यासाठी वेळ नाही आपल्याला द्यायला. आहे का नाही? बाबासाहेबांसाठी वेळ द्या, समाज कार्यासाठी वेळ द्या, धम्म कार्यासाठी, विहारासाठी वेळ द्या. तर विशाखाला त्या जैन परिवाराला तिने बुद्धिस्ट परिवार केलं, म्हणूनच तिला काय म्हणते? महाउपासिका. आणि तिचा सासरा माहित आहे का तिला काय म्हणताय? सुनबाई म्हणत नाही आणि पोरगी म्हणत नाही. सांगा आता, तिले काय म्हणते? माता. माता म्हणजे काय? माझी तू आई आहे. सांगा आता, ही मोठी आहे का तो मोठा आहे? माता म्हणजे काय? जन्म देणारी. आता खरोखर विशाखाने जन्म दिला का त्या सुनबाई विशाखानं? दिला का जन्म? नाही दिला ना. पण कोणता जन्म दिला विशाखानं सासऱ्याला? बुद्ध धम्माची दीक्षा दिली. आहे का नाही? बुद्ध धम्मामध्ये आणलं, म्हणून तो काय झाला? नवा जन्म झाला. म्हणूनच बाबासाहेबांनी तीही गोष्ट 21व्या प्रतिज्ञेमध्ये वापरली. आज माझा नवा जन्म होत आहे. मी गारसेट नाही तेच वापरले की माझा नवा जन्म विशाखाने मला दिला. आणि तेव्हापासून एवढं लांबलचक नाव लागते विशाखाला, महाउपासिका मिगार माता विशाखा. एकेरी भाषेत नाही हे विशाखा हे विशाखे असं नाही, मिगार माता विशाखा. कोणाच्या शास्त्रा, कोणाच्या नावावर ओळखले जाऊन राहिली? वडिलाचे नाव गायब आहे तिथून. वडिलाचे नाव गायब आहे आणि तिचा जो पतीचं नाव काय? वडिलाचं नाव धनंजय सेठ, तेही गायब आहे. मुलीच्या नावाच्या मागे लागते. आताही लावतात लोक, लग्न झाल्यावर काय काय मुली लावतात. आजच्या शिकले काही फरक पडत नाही. आणि इथं पतीचंही नाव नाही, ते पुण्यवर्धनचं. कोणाच्या नावाने ओळखली लागली? ते मिगार माता, म्हणजे सासऱ्याचं नाव. म्हणजे मिगार सेठची आई. कोणती आई? धम्मदायिका. धम्मदायिका म्हणजे तिला सासऱ्याला धम्म दिला. तर अशी ताकद ठेवली पाहिजे आजच्या मुलींना, धाडशी. है का नाही? तर म्हणून ही विशाखा महाउपासिका मिगार माता काय ठरली? विशाखा. तिने माहित आहे का? उपोषण सूत्रामध्ये, मी 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि थांबतो. उपोषण सूत्र आहे, उपोषण सूत्र. या उपोषण सूत्रामध्ये तिने स्वतःकरिता नाही, भिक्खू संघाच्या स्वास्थ्याकरिता, हिता सुखाकरिता तिने 8 वर मागितले होते. काय मागितले होते? 8 विशाखाने. आणि भगवान बुद्धाला विचारलं तिनं, उपोषण किती प्रकारचे आहे? हे उपोषण सूत्रामध्ये आहे. विशाखाला किती उपोषण सांगितले? विशाखालाच सांगितले ते उपोषण, जे महिन्यातून 4दा असते ना. पहिलं उपोषण आहे गोपाल उपोषण, दुसरं निगंठ उपोषण जे जैन साधू, आजीवक साधू करतात, आणि तिसरं आर्य उपोषण म्हणजे श्रेष्ठ उपोषण, हे भगवान बुद्धाचं. हे उपोषणाचे प्रकार कोणाला सांगितले? विशाखाला. हे 8 वरही विशाखालाच मागून घेतले होते. समजलं तुम्हाला? तर विशाखा ही महाउपासिका विशाखा होती, धाडसी होती. वयाच्या 7व्या वर्षापासून ती स्वतः पंड बनली. 7व्याच वर्षात तर ती महाउपासिका बनेल का नाही? तर तुमच्या मुली आहे का 7व्या वर्षापासून? तिला तर वंदन येत नाही, पंचशील येत नाही, काय व्हायची बनते जी? आहे का नाही? आईलाच नाही. आई 7 वर्षापासून 14 एप्रिलचा 26 जानेवारीचा डान्स शिकवत आहे आमच्या बाया. आहे का नाही? पण तिला पंचशील आणि मागे पाय करून तिवार पंचांग प्रणाम कसं करायचं, भंतीला वंदामी कसं म्हणायचं याचे संस्कार देत नाही. तर महाउपासिका बनेल का? आहे का 7 वर्षापासून बनलेले एखाद्या तरी पोरगी आपल्या भारतामध्ये? म्हणून महाउपासिका मिगार माता विशाखा एकटीच झाली, तिच्या पलीकडे एकही झाली नाही. सब नकली नकली उपासिका आहे. पांढरी साडी घातली म्हणजे काय उपासिका होते? उपासक उपासिकांचे 10 सद्गुण आहे. म्हणून विशाखाचा आदर्श तुम्ही घ्या. आहे का नाही? म्हणून या भारतामध्ये विशाखाचं नाव खूप अजरामर आहे, पूर्ण जम्बूद्वीपामध्ये. तिच्या नावाचं तर शहरच आहे विशाखापट्टणम. आहे का नाही? आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम तिचंच नाव आहे का नाही ते विशाखापट्टणम? तर अशा पद्धतीने विशाखा. तर मी जाता जाता असं म्हणेल की सुदत्त अनाथ पिंडकाच्या मुलाला एकूण 7 भार्या सांगितल्या, त्या मी सांगितल्या होत्या एकदा. आणि दुसरी गोष्ट सिगाल सूत्रामध्ये सांगितलं आहे, पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा केली पाहिजे. पूजा करा म्हणते, पश्चिम दिशा समजून
पत्नीची पूजा करा. कोणाला सांगत आहे? पतीला. तर बुद्धाचं तुम्ही उलट केलं. कोणतं? पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा म्हणते. कोण म्हणते असं? बुद्धानं सांगितलं सिगाल सुत्तामध्ये, पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. समजलं तुम्हाला? पुन्हा सांगू काय सांगितलं सिगाल सुत्तामध्ये? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सिगाल नावाच्या त्या व्यक्तीला, तो दिशाला पूजा करत होता. पूर्व दिशा समजून आई वडिलांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची पूजा करा. कोण सांगत आहे असं? बुद्ध. बुद्धानं सांगितलं 2500 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आहे का नाही? पण बुद्धाचं तुम्ही उलट केलं. बायको म्हणते पूर्व दिशा आणि आई वडील म्हणते पश्चिम दिशा. पण बुद्धानं काय सांगितलं? आई वडील म्हणते पूर्व दिशा. असंच आहे ते मराठीमध्ये. आई वडील म्हणते पूर्व दिशा, कारण त्यांनी जन्म दिला म्हणून तुला घरी आणता आली आहे का नाही सुनबाई? आई वडील म्हणते पूर्व दिशा, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. आई वडील म्हणते पूर्व दिशा आणि पत्नी म्हणते पश्चिम दिशा. हे कोण सांगितलं? बुद्धानं. पण तुम्ही लोक आहे ना उलट केलं बुद्धाचं. बायको म्हणते, पत्नी म्हणते पूर्व दिशा, आई वडील म्हणते पश्चिम दिशा. जाऊ दे तिकडं. असं जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचा संसार सुखाचा होणार नाही. आलं का लक्षात तुम्हाला? सिगाल सुत्तामध्ये. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये भांडण तंटे काय होते त्याचं एक कारण घ्या. जाता मग सांगतो. कोणतं? दोनही कडील आलेल्या पाहुण्यांचा व्यवस्थित आंचार पांचार करा म्हणते बुद्ध. मला वाटतं हे पराभव सुत्तामध्ये सांगितलेलं आहे किंवा वसल सुत्तामध्ये आहे ते. दोन्ही कडील आलेल्या पाहुणे मंडळीचा बराबर पाहुणचार करा. समजलं कोणाला म्हणता येईल? नवीन सुनबाईले दोन्ही कडील म्हणजे पाहणं, तिची आई आली ना, तिचा भाऊ आला का नाही, तिची बहीण आली का नाही, तर लईच. आणि ननद आणि भाऊजय आली आणि भाऊजय ते नाही का कोण म्हणते ननद आणि नंदचे नंदई, नंदई ननद आणि नंदई कडले ते भाषे वगैरे आले का नाही, म्हणजे नवऱ्या कडले समजा पती देवाकडले आले तर डोकसत दुखते, बरंच वाटत नाही आहे का नाही. आदळ आपट भांडे असं वगैरे. आणि आई वडिलाकडे लयच मस्त मोठे जातो आहे का नाही. मा भावाला लयच मस्त माझी बहीण आली वगैरे. तर इथंच भांडणं होते. सगळ्यात जास्त कुटुंब इथंच गेले आहे. बुद्धानं सांगितलंय काय सांगितलंय? दोन्ही कडील मुलीने काय केलं पाहिजे? घरच्या लोकांना जिंकायचं असेल तर घरच्या दोन्ही कडील पाहुणे मंडळीचा बरोबर आंचार पांचार करायचा. उलट लागत आई वडिलाचा कमी करा. आई वडिलाला काय म्हणणार आहे? भाऊ एखादा उपाशी गेला आणि नाही त्याने असं तसं खाली दिलं, आई उपाशी गेले एखादा, वडीलही गेला उपाशी, तर काय फरक पडणार आहे? सांगा ना. काही संसार उद्ध्वस्त होणार आहे का? पण आपल्या घरी येणारी ननद, कारण ती तिची आई असते ना आहे का नाही. ननदला तर काळ्याच्या पाण्यातच पाहते पहिलेच लोक आहे का नाही. तिथं चुकलंही नाही तरी चुकलंच म्हणते. बरं काही काही ननद आहे तशाच आहे, सुनामध्ये चुका शोधत राहते. लग्नामध्ये एक बाई म्हणते पायाच लागली नाही म्हणे, मी नाही लागू दिलं होतं लग्नामध्ये. मुलीनं पाया लागायचं नाही. आपल्या पत्नीची जागा आपल्या हृदयात आहे. स्त्री पुरुष समता आहे. ते हिंदू धर्माची पद्धत आहे. मुलीनं नवऱ्याच्या पाया लागणं, मेरा पती मेरा देवता आहे का नाही. मी म्हटलं होतं असं नाही लागायचं. मला संविधानानं सगळ्याला अधिकार दिला. आपल्या पत्नीची जागा आपल्या पायापाशी नाही, आपल्या हृदयात असली पाहिजे. ती मनुस्मृतीची देण आहे. स्त्रियांनी पाया लागावं आहे का नाही. मग मुलीनं का पाया लागावं लग्नामध्ये? मुला नाही लागलं पाहिजे मुलीच्या आहे का नाही. मुलानंच काऊन घोड्यावर बसून यायचं लग्नामध्ये? काऊन संघमित्रा ते झलकारे आपल्या महिला का घोडी नाही चालू शकत? म्हणजे इथं काय दाखवायचं? ही मनुस्मृतीची पद्धत आहे. पुरुष प्रधान संस्कृतीची देण आहे. कोणती? घोड्यावर फक्त नवरदेवानं बसून यायचं. मुलीनंही बसलं पाहिजे घोड्यावर, तिनेही घोड्यावर वरात काढली पाहिजे. मी या विचाराचा, मुलीने काढली पाहिजे. समजलं का? दागदागिने लग्नातले, मेहंदी तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, पायल तेरे नाम की, सिंदूर तेरे नाम का. मुलाच्या नावाचं, मुलाकडे काय असते मुलीच्या नावाचं? हे सौंदर्याचं जरी प्रतीक असलं तरी पण मनुस्मृतीचे गुलामीचे लक्षण आहे. लक्षात घ्या. सौंदर्याचं प्रसाधन म्हणून घालायला काय हे नाही आहे, मनाई नाही आहे. पण त्याला बंधन म्हणून जर घालत असाल तुम्ही तर ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे नवऱ्याच्या नावाचं सौंदर्याचं प्रसाधन म्हणून ठीक आहे, तरी पण ती तशी मनुस्मृतीची बंधनच आहे. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये कुठलेही उपासक उपासिका कुठलेही दागदागिने दिसत नाही तुम्हाला अंगावर. पांढरे कप तुम्ही आज जे थायलंडच्या आयनामध्ये, मी नाही ते सांगणार गोष्ट, परंतु हे नारळ फोडणं, निंबू ठेवणं, हळद लावणं ह्या परंपरा आपल्या परंपरा नाही. आपण दिवसेंदिवस त्याचा विसर पाडला पाहिजे. समजलं का? हळदीच्या नावानं डीजे होऊन राहिला आपला
बाबासाहेबांचं दुसरं लग्न 50 रुपयात झालं. अधिक खर्च करू नये. आपल्या मुलीला अधिकचे पैसे देण्यापेक्षा तिला सोनं नाणं द्या, पैसे द्या. भांडे देऊन काय करतात ते बंदे भांडे देतात लोक दान करून, आहे की नाही. म्हणून आपलं लग्न कमी खर्चात झालं पाहिजे. खूप खर्च करून लोक तुमच्या चुका शोधणार आहे. खूप जेव घातलं म्हणजे काही लोक हे करतात का, आलं का लक्षामध्ये. बाबासाहेबांना सांगितलंय कमीत कमी खर्चामध्ये लग्न लागलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी व्ही.एस. कर्डकला एक पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये बघा पती पत्नीचं कसं असलं पाहिजे. पती आणि पत्नीचं नातं हे मित्रासारखं असलं पाहिजे. विश्वास परम मित्र आहे का नाही. हलवक सूत्रामध्ये कोणत्याही जगात नातं कशावर टिकते, कशावर टिकते, विश्वास परम मित्र म्हटलं. विश्वासावर नातं टिकते पती पत्नीचं. लग्न म्हणजे काय भुलबाईचा खेळ नोये, वै का नोये. म्हणून स्वप्नाला मी तेच सांगत आहो, इथे सगळ्या बसल्या मुलीला तेच सांगत आहो. कोणती गोष्ट, दोन्हीकडील पाहुणे मंडळीचा व्यवस्थित आमचार पाहुणचार करायचा. उलट आपल्या आई वडिलाचा कमी झाला तरी चालते, पण उलट त्यांच्याकडला करायचा, ननद भावजेचा. त्यांच्यामध्ये दुजोरा कधी पळायचा नाही, उलट त्यांच्यासोबत गोडी गुलाबी राहायचं. सगळ्यात महत्वाचा गुण आहे मुलींमध्ये सहनशीलता. घरच्या लोकांची मन जिंकून घ्या. एका ठिकाणी तर अशा सासू आणि सून पाहिली मी ना का जशा मैत्रिणी. आणि पोरग काम जाऊ द्या तिकडे, म्हणजे मस्त स्वयंपाक करून मस्त बसू त्या दोघी साव. आणि पोराकडं नाही ते दारुडा आहे म्हणे, बेवडा आहे म्हणे, माझी सून इतकी चांगली आहे म्हणे, पोरग आहे नाही चांगलंच नाही म्हणे. अवश्य मी पाहिजे सासू सून. लक्षात असं काहीतरी करा ना. आणि दुसरी गोष्ट भगवान बुद्धाने सांगितलंय, उधळपट्टी करणारी बाई आणि उधळपट्टी करणारा माणूस, समजलं का, त्याचं घर कधीही पुढे जात नाही. कशामध्ये सांगितलंय, पराभव सूत्रामध्ये. उधळपट्टी म्हणजे काय, नको तिथं खर्च करणारी बाई असेल आणि नको तिथं खर्च करणारा माणूस असेल तर ते घर कधीही पुढे जात नाही. अन्नाची नासाडी करणं, नको तिथं खर्च करणं, नको तिथं कपडा लता करणं. आपलं पैशाचं काय केलं पाहिजे, व्यवस्थापन नियोजन काटकसर केली पाहिजे. समजलं का. उधळपट्टी म्हणजे समजलं ना, अधिकचं तेल टाकणं, अन्न फेकून देणं नालीमध्ये, तुडवणं, वाया जाऊ देणं, हा काय कमी म्हणजे अशा पद्धतीने. म्हणजे उधळपट्टी करणारी बाई आणि उधळपट्टी करणारी, माझ्या हातात चाबी आला घराचा कारभार मी काही करेन. समजलं का. उधळपट्टी करणारी बाई आणि उधळपट्टी करणारा माणूस जर घरामध्ये दोघंही असेल तर त्याचं घर पुढे जाईल का, पैसे वाचन का. आज काय तर आलू बोलेल, उद्या काय तर शॉपिंग, इथं काय तर वाचतं. तर असे घरातले कुटुंब मग दुसऱ्याला जोरायचं. म्हणून आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या जबाबदाऱ्या असते. दुसरी गोष्ट, आपल्या पैशाची काय केली पाहिजे, बचत केली पाहिजे. समजलं कुठं सांगितलं हे, पराभव सुद्धा मध्ये. समजलं लक्षात तुम्हाला. तर ती विशाखानं आपल्या परिवाराला, संपूर्ण जैन परिवाराला बुद्धिस्ट बनवून टाकलं. आणि विशाखा ही महाउपासिका मिगार माता विशाखा म्हणून या जगामध्ये अमर झाली. आजही विशाखा सुजाताचं नाव, सुप्रियाचं नाव मोठ्या अभिमानानं घेतल्या जातं. तर या ठिकाणी या नागभूमी बुद्ध विहाराशी संबंधित असलेल्या उपासक उपासिका, या ठिकाणी सपनाचा मंगल परिणय आहे 26 तारखेला. आणि तिच्या निमित्तानं हा कार्यक्रम म्हणजे परित्तपाठ धम्मदेसला आयुष्यमती उपासिका लताई तामगाडगे आणि या लोकांनी घेतलेला आहे. मी सपनाला आजही आशीर्वाद देण्याकरता चाललेला आहो. नेहमीच माझा आशीर्वाद आहे या परिवारासोबत. आणि आपण सर्वांनी तिला आशीर्वाद देण्याकरता वेळेवर 26 तारखेला उपस्थित राहायचं आहे आणि तिला आशीर्वाद द्यायचा आहे. तिच्या हितासुखासाठी, तिला मंगलाची मीही कामना करतो. आपण सर्वांनी तिच्या हितासुखासाठी मंगलाची कामना करावी, तिला आशीर्वाद प्रदान करावा. या ठिकाणी मी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. फिरवा तो. नद्धी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगल. नद्धी मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं, एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगल. नद्धी मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवच्चेन होतु मे जय मंगल. सब पापस्य अकरण